नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पवार. हा व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या, मग तुम्हाला सांगतो मी व्हिडिओबद्दल. मित्रांनो, हा एक वडापावचा हातगड आहे आणि ज्यांनी पण हा सुरू केलेला आहे त्यांची डीप स्टडी आहे बिझनेस रिलेटेड. हे माझ्या अंदाजाने मी सांगतोय, का ते सांगतो. पहिली गोष्ट त्यांनी एरिया खूप जबरदस्त निवडलेला आहे. कंटिन्यू रहदारी आहे त्या एरियामध्ये आणि गाड्या, वॉकिंग कस्टमर आहे. ही पहिली गोष्ट बिझनेसला खूप महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट त्यांनी असं केलेलं आहे, की त्या ठिकाणी कशाचं जास्त मार्केट आहे, हे त्यांनी सर्व्हे केलेलं आहे. कसं? का त्या ठिकाणी कमर्शियल शॉप जास्त आहेत तिकडे, ऑफिसेस जास्त आहेत. तर डब्बे वगैरे नाही आणले किंवा ग्रुपने एखाद्या वेळेस बाहेरचं खायची इच्छा झाली, बजेट फ्रेंडली आहे ते लोकं जाऊन खातात. स्वस्त वडापाव असल्यामुळे काय होतं, त्यांच्या खिशाला पण परवडतं आणि पोटाला पण परवडतं. ही दुसरी गोष्ट होती. आणि तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, त्यांनी कुठलंही मोठं शॉप खर्च केला नाही. 25,000 ते 30,000चा त्यांचा दिवसाचा इन्कम होतो. अंदाज लावा तुम्ही थंडी आणि पावसाळ्यामध्ये किती क्राउड असेल आणि काय सेल असेल. तर मला सांगण्याचं यातून एवढंच आहे की तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटमधनं पण खूप काही मोठं करू शकता. मोठ्या इन्व्हेस्टमेंटच्या मागे जाऊ नका. टॅग करा हा व्हिडिओ त्यांना ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा त्यांनी केलेला आहे. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत